डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील इंडियन गॅस एजन्सीवर कष्टकरी संघटनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला। वाणगावच्या पूर्व भागासाठी ही एकमेव गॅस एजन्सी असून या एजन्सीच्या कार्यक्षेत्रात कापसी, डेहनेपळे, दाबले, साखरे, ऐनार, रणकोल, रांचे यांसारखी अनेक गावे येतात। मात्र शासनाच्या नियमानुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक ग्राहकांना सिलेंडर घरपोच मिळत नसल्याचा आरोप कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला। तसेच गॅस सिलेंडरचा काळाबाजार दलालांच्या माध्यमातून केला जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। एका दलालाला फोन केल्यानंतर त्याच्याकडे ग्राहकांची शेकडो गॅस कार्ड आढळल्याचा दावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर कष्टकरी संघटनेच्या वतीने गॅस एजन्सीवर मोर्चा काढत विविध मागण्या मांडण्यात आल्या। ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच मिळावा, 21 दिवसांच्या आत सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, गॅस सिलेंडरचा काळाबाजार तात्काळ बंद करावा आणि सिलेंडर ग्राहकांच्या ताब्यात दिल्यानंतरच रक्कम स्वीकारावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच गॅसचे वितरण व्यवस्थित झाले नाही तर एजन्सीचा परवाना रद्द करण्याचा इशाराही या मोर्चाच्या वेळी देण्यात आला। या मोर्चामध्ये कष्टकरी संघटनेचे ब्रायन डोबो, मधुबाई धोडी, सुनील मलावकर, रघुनाथ सुतार, वंदना धनाने यांच्यासह संघटनेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आज वाणगाव या ठिकाणात आपण जरी कमी संख्येने आहेत तरी पण आम्ही या कंपनीच्या मालकाला सांगायचं ना, बरोबर ना, आपल्याला गॅस सिलेंडर टाइमावर भेटत नाही। गॅस सिलेंडर जर पाहिजे असेल तर 20 दिवस अगोदर बुकिंग करतात आणि फोन कर विचारतात, तेव्हा सांगितलं जातं उद्याला या, उद्या फोन करतात तेव्हा सांगितलं जातं काल यायला पाहिजे ना, काल तर येऊन गेला होता ना, बरोबर ना। आणि सरकारने आपल्यासाठी काय योजना आणली होती? गॅस मार्फत भारत गॅस मार्फत मला मिळते गॅस, गावपोच मला मिळते, जे सरकारी रेट आहे त्याचप्रमाणे मला मिळते। मुद्दा आहे की हा इंडियन गॅस वाला जे आहे मोरिया इंडियन ग्रामीण वितरक यांच्या मार्फत का गॅस घरपोच देत नाही? का बनायला राजू बोरणाकडे मी गेलो तर 1100-1200 पैसा दिल्यावर, रुपये दिल्यावर मला का मिळते? आणि हे 15 दिवस वारंवार फेऱ्या मारून सुद्धा मला मिळत नाही। मुद्दा तो आहे का ऐनाला जाऊन काय त्याचे नाव सुरेश शेठकडे गेलं तर मिळतात। पोलीस साहेब इथे आहेत, त्यांनी गोष्ट काढली होती की चोरी बद्दल केस भरायला साहेब चोरी आणि जिथे कालाधंदा चालू आहे तिथे सुद्धा आपल्याला कारवाई करावी लागते ना साहेब, बरोबर? हो, पण केस भरल्या आधी जे आहे आनंदबाडी आहे तिथे की कोण आहे मला माहिती नाही, मी आनंदबाडीचे माझं काय बघ। द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर।